नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. तर चला, दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झाली होती. तर इथे झाडांना पाणी द्यायचं होतं सकाळी सकाळी. तर म्हटलं चला त्यांच्या खोडांजवळची माती थोडी मोकळी करून घेऊया. तर मी माझ्याकडे असलेल्या चाकूच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने खोडांजवळची माती मोकळी छान मस्त सुटसुटीत करून घेतली. त्यानंतर त्यांना पाणी घालायचं होतं, त्या अगोदर माती सुटसुटीत मोकळी करून घेतली. तर इथे बघू शकता मिरच्याचं मी रोप पेरलं होतं, तर ते छान असं उगवलं होतं. त्यानंतर कढीपत्ता पण खूप छान झालेला होता. तुळस आणि गवतीच्या आणि कोरफड असं माझ्याकडे झाडे आहेत. तर म्हटलं चला आता त्यांना छान असं पाणी घालून घेऊया. त्यामुळे ते पण फ्रेश होतात सकाळी सकाळी, कारण की आता बाहेर खूप ऊन पडतंय, त्यामुळे त्यांना पण दररोज पाणी घालावं लागतं. त्यामुळे ते फ्रेश राहतात. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला होता. तर स्वयंपाक पण माझा इथे होतच आला होता. फायनली स्वयंपाक तर झालाच होता. तर आता फक्त जेवण वगैरे करायचं होतं. तर जेवण वगैरे करण्यासाठी सर्व काही जे साहित्य होतं ते घेतलं. त्यानंतर जेवण वगैरे झालं होतं आमचं. तर भांडे वगैरे घासायची राहिली होती, ती पण म्हटलं स्वच्छ करून घेऊया आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करूया. तर मला आज मार्केटमध्ये जायचं आहे. थोडं ऊनच झालेलं आहे, परंतु आत्ता गेलं ना त्यावेळेस गिरणीमध्ये किंवा चक्कीमध्ये गर्दी वगैरे नसते, त्यामुळे गेलेले तिथनं नागलीचं दळून आणलं आणि तांदळाचं पण. त्यानंतर बघू शकता येता येता इथे माझ्या गळ्यातलं जे आहे त्याचं जे बसवायचं असतं ते पडलेलं होतं. तर म्हटलं चला दुसरं घेऊन येऊया नवीन आणि याला जॉईंट करून देऊया, त्यामुळे आपल्याला यूज करायला होईल. त्यासाठी बघू शकता या प्रकारे मी आणलेलं होतं आणि ते पण छान असं झटपट जॉईंट करून घेतलं. आणि मला जे काही पीठ आणलं होतं ते चाळून घ्यायचं होतं. त्या अगोदर उपवास असल्यामुळे इथे मी लस्सी आणलेली होती, तर लस्सी घेतली. त्यानंतर फराळाचं काही वेफर्स वगैरे तळायचे होते, तर ते पण तळले होते. तर वेफर चकल्या तळलेल्या होत्या त्या पण खाल्ल्या. त्यानंतर नागलीचं जे काही पीठ आणलं होतं, तर बघू शकता या प्रकारे पीठ मी दळून आणलेलं होतं. तर ते आता मला व्यवस्थित चाळून घ्यायचं होतं, कारण की ही पूर्वतयारी माझी नागलीच्या पापडांची आहे. तर म्हटलं दळण वगैरे दळून आणलेलं होतं, म्हटलं आता चाळून घेऊया. त्यासाठी इथे कॉटनचा किंवा साधी आपली ओढणी असते ती पण घेतली तरी चालेल. थोडी पातळ पाहिजे, जेणेकरून आपलं पीठ त्यातनं पडलं पाहिजे आणि वरती कोंडा राहत होती. त्यासाठी इथे मी घमेलं घेतलं होतं, त्याला छान अशी ओढणी बांधली, थोडी पातळच घेतलेली होती. आणि त्यानंतर त्यावरती पीठ घेतलं आणि ते आता आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून चाळून घ्यायचं आहे. तर फायनली बघू शकता इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे. वरती जो कोंडा राहिलेला होता त्याचा वापर आपण आंबील वगैरे काही बनवण्यासाठी करू शकतो किंवा दळणामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो. तर ते साईडला ठेवून दिलं होतं. तर आता इथे मी पीठ वगैरे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं होतं, त्यासाठी काढून घेतलं. त्यानंतर बघू शकता इथे मी काल जे काही शॉपिंग केली होती त्याचं मला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचे होते, कारण की आता लग्न वगैरे जवळ येतात, त्यामुळे तर त्यांचे ब्लाऊज पण शिवायला टाकून आले. त्यानंतर जे काही पीठ आणलं होतं ते नागलीचं तर तेव्हाच भरलेलं होतं. इथे तांदळाचं पीठ पण राहिलं होतं, ते स्वच्छ असं चाळून घेतलं आणि ते पण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायला घेतलं. म्हटलं व्यवस्थित ठेवून देऊया, त्यामुळे आपण जेव्हा पापड्या बनवणार तेव्हा आपल्याला झटपट असं पटकन घेता येतं. त्यामुळे चाळून वगैरे ठेवलेलं होतं, जेणेकरून आपली कामं सोपी होतात. त्यानंतर लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये साधा सिंपल स्वयंपाक होता. इथे भाकरी बनवायला घेतल्या होत्या, डाळ आणि भात झालेला होता. तर आता भाकरी आणि भाजीच राहिलेली होती. तर एक साईडला मी आळूच्या वड्यांची भाजी बनवायची होती, त्यासाठी आळू वडी वाफवून घेतली होती. तर आता त्याच्या छान छान अशा वड्या करून घेतल्या. तर ते तळून घ्यायच्या होत्या. त्या अगोदर गरम गरम भाकरी पण बनवून घेतल्या. त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तर बघू शकता या प्रकारे मी अशा छोट्या छोट्या वड्या बनवल्या होत्या, कारण की जेणेकरून आपण तळल्यानंतर त्या छान अशा कुरकुरीत आणि टेस्टी लागतात.
तर तेल आता आपलं गरम झालेलं होतं, तर म्हटलं चला त्यामध्ये वड्या सोडून घेऊया. त्यामध्ये सगळं काही जेवढा बॅचला होतील तेवढ्या वड्या मी सोडून घेतल्या आणि छान अशा खरपूस मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी इथे सगळं काही वड्या सोडून घेतल्या आणि छान अशा खरपूस होईपर्यंत छान अशा तळून घेतल्या. त्यानंतर जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासून छान असा किचन वाटा स्वच्छ केला होता. त्यानंतर सकाळच्या डब्याची तयारीसाठी मला इथे गोराण्याच्या शेंगा निवडायच्या होत्या, त्या मोडून वगैरे ठेवायच्या होत्या. त्यासाठी इथे बाहेर गॅलरीमध्ये आता इथे बल्ब लावलेला आहे, ते खांबळा उभा केलेला आहे लाईटचा पोल, तर तिथे उजेड असतं आता गॅलरीमध्ये. तर फायनली माझे शेंगा पण निवडून झालेल्या होत्या. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.